नमस्कार मित्रांनो, महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी एकूण 5347 जागासाठी भरती निघालेली आहे मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत। ऑनलाईन फॉर्म किंवा अप्लाय करू शकता आणि सिलेबस काय आहे, पात्रता काय आहे आणि पेमेंट वगैरे किती असणार समोर, ठीक आहे। तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, इथे कास्टवाईज जागा दिलेली आहे। तर इथे अजाची किती आहे 673, अजची किती आहे 491, विजाची किती आहे 150, बची किती आहे 145, भज क ची किती आहे 196 आणि भज ड ची किती आहे 198, विमा प्रची किती आहे 108 आणि इमा व कितीचे 895, ठीक आहे मित्रांनो। खुला प्रवर्गासाठी आहे 2081। तर एकूण पदे आहे 5347, हे एवढं लक्षात ठेवायचं आहे। आणि खूप मोठं म्हणजे एक चान्स आहे मित्रांनो ITI होल्डरसाठी। आणि हे ITI मतलब ज्यांचं 10वी+ ITI झालेले ते फॉर्म भरू शकतात मित्रांनो। समोर बघणारच आहोत व्हिडिओमध्ये, लास्टपर्यंत राहा। तर दिनांक 29/12/2023 अखेर शैक्षणिक अर्हता धरली जाईल मित्रांनो। ज्यांचं 29/12पर्यंत कंप्लीट झालेलं आहे ITI+ 10वी+ ITI, ठीक आहे मित्रांनो, 10वी+ ITI, तर ते अर्हता धरली जाईल, ठीक आहे। आणि इथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2, ठीक आहे, 12वी बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, ठीक आहे मित्रांनो। आणि सेकंड आहे ITI होल्डर इलेक्ट्रिक सेक्टर मित्रांनो, याच्यामधलं ITI होल्डर पाहिजे किंवा वीजतंत्री तारतंत्री, ठीक आहे, याचं प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो। हे वाचून घ्यायचं आहे, जर समजलं नसेल तर, ठीक आहे, एक वेळेस व्हिडिओ स्टॉप करून। आणि वयोमर्यादा मित्रांनो 29/12/2023 अखेर वयोमर्यादा गृहीत धरली जाईल मित्रांनो। आणि उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल जास्तीत जास्त किती 27 वर्ष, या दरम्यान 18 ते 27 मध्ये पाहिजे मित्रांनो। हे लक्षात ठेवायचे आहे। मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्ष जास्त असतील मित्रांनो। दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष, ठीक आहे मित्रांनो। आणि खाली जे दिलेले ना, वाचून घ्यायचं व्हिडिओ स्टॉप करून, एवढं मोठं सांगणं पॉसिबल नाही आहे, व्हिडिओ खूप मोठा होता मित्रांनो। आणि वयोमर्यादा करता SSC प्रमाणपत्रावर दर्शवलेली नोंदवलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचं आहे। आणि मानधन म्हणजे वेतन किती असतील मित्रांनो, प्रथम वर्ष पहिले वर्ष किती असतील 15,000, सेकंड इयरला किती असतील 16 आणि थर्ड इयरला किती असतील 17,000। आणि हे मानधन वगैरे खाली दिलेले आहे। विद्युत सहाय्यक या पदाच्या 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समानाधिकारित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर 25,880 + 500 मतलब 34,000पर्यंत हायस्ट जाणार आहे, 50,000पर्यंत, ठीक आहे मित्रांनो, 50-60,000पर्यंत। तर खूप चांगली पेमेंट आहे मित्रांनो, नक्कीच फॉर्म भरा। आणि आता याची फॉर्म भरण्याची डेट केव्हा अवेलेबल होणार आहे मित्रांनो, तर यांची डेट या महिन्यातच जानेवारीमध्येच येणार आहे मित्रांनो। ऑफिशियल वेबसाईटवरती येणार आहे। ऑफिशियल वेबसाईट मी जी लिंक आहे त्यांची ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही केव्हा पण चेक करू शकता। आणि जेव्हा ऑफिशियल साईट येईल तेव्हा मी कमेंट म्हणजे करेलच आणि तुम्हाला लिंक देईल मित्रांनो, ठीक आहे। आता निवड पद्धत कशी होणार आहे मित्रांनो, अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवाराची वस्तुनिष्ठ स्वरूपाची मतलब ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल, ठीक आहे। आणि सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्थ सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील मित्रांनो। आणि परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी राहील। ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरता बोलवण्यात येईल मित्रांनो, ठीक आहे। फॉर्म भरल्यानंतरच तुम्हाला एक्झामसाठी बोलवण्यात येईल।
आता ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोग्यता चाचणी मतलब जनरल ॲप्टिट्यूड यावर आधारित असेल मित्रांनो। आता याच्यामध्ये सिलेबस काय असणार आहे, विषय आणि उपविषय, ठीक आहे। तर तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, ठीक आहे, 50 प्रश्न असतील, 110 मार्क असतील, ठीक आहे। आणि सामान्य अभियोक्ता तर रिझनिंग असेल मित्रांनो, याच्यामध्ये 40 क्वेश्चन असेल, 20 गुण असेल, ठीक आहे। संख्यात्मक अभियोग्यता 20 प्रश्न असेल, 10 गुण असेल। मराठी भाषा, मराठी लँग्वेज मतलब मराठी व्याकरण 20 प्रश्न असतील, 10 गुण असतील। एकूण टोटल किती 130 प्रश्न राहतील, 150 मार्क राहतील आणि कालावधी किती असेल 120 मिनिट, एवढं लक्षात ठेवायचं। आणि स्क्रीनशॉट व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून घ्यायचा मित्रांनो। आणि ते एक लक्षात ठेवायचे, उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना, ठीक आहे मित्रांनो, दंड असतील मित्रांनो। मतलब तुमचे मार्क किती चुकतील तर किती दंड असेल। जर तुमचे 4 प्रश्न चुकतील मित्रांनो तर त्याला 1 मार्क तुमचा कटेल। जे तुम्ही मार्क मिळवलेले आहेत ते 1 मार्क कटेल जर तुमचे 4 क्वेश्चन जर चुकले तर 1/4, ठीक आहे मित्रांनो। असं याचं हे आहे। तर हे लक्षात घेऊनच तुम्हाला जे क्वेश्चन ॲक्युरेट येतात तेच सोडायचे मित्रांनो, ठीक आहे। एवढं लक्षात ठेवायचं आहे। आणि परीक्षा शुल्क किती राहणार आहे मित्रांनो, खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 250 रुपये आणि प्लस GST, ठीक आहे मित्रांनो। आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारासाठी 125 रुपये प्लस GST। आणि हे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग वगैरे याच्यानुसार तुम्ही पेमेंट करू शकता ऑनलाईन। आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची साईट लवकरच उपलब्ध होणार आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ठीक आहे मित्रांनो। आणि ऑफिशियलमधले फॉर्म अप्लाय करण्याची लिंक पण मी देणार आहे लवकरच, त्याच्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, नवीन जर असाल तर। आणि तुम्ही जे हे पेमेंट भरणार आहे मित्रांनो हे नॉन रिफंडेबल आहे, एक वेळेस पेमेंट केले की वापस येत नाही मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचं। तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच। आणि जी ऑफिशियल वेबसाईट फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि ऑलरेडी त्यांची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे मी। आणि जी नवीन लिंक येणार आहे फॉर्मची ती लवकरच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये येणार आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल मित्रांनो। त्याच्यामुळे तुम्ही नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। धन्यवाद।